आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा फोटो नीट बघायचा. आजच्याच या पोरीला शोधायचं आणि उचलायचं. चल कामाला लाग. हो. काय झालं रे भाई, आम्ही त्या पोरीला खूप शोधलं. ती पोरगी कुठेच सापडली नाही. मार्केटमध्ये पण तिला कोणी बघितलं असं वाटत नाहीये. मी पण खूप शोधलं यार, पण ती मुलगी कुठेच सापडली नाही. ती एकदा का सापडली ना. भाई काय झालं? बोल रॉकी. साहेब, लॉटरी लागली आहे, लॉटरी. तुम्ही ज्या मुलीला शोधायला सांगितलं होतं ना, ती मुलगी माझ्यापासून काही फुटाच्या अंतरावर आहे. आता फक्त काय करायचं ते सांगा तुम्ही. तुम्हाला आता जे काही करायचंय ना, ते कोणताही धोका न पत्करता करायचंय. तुम्ही आत्तापासूनच तिच्या मागावरती राहा. आजूबाजूला गर्दी नाही ना बघून तिला उचला आणि ताबडतोब आम्हाला फोन करा. तिच्या बाबतीत पुढे काय करायचंय हे आम्ही सांगतो तुला. ऑल द बेस्ट रॉकी. थँक्स साहेब. रिक्षा. तुम्ही आता माझं ऐका. तुम्ही आता घरी जा. मी शोधते आधी तिला. हेच मी तुला सांगणार होते. या वयात तुला त्रास झालेला मला चालणार नाही. तू घरी जा, मी आधी तिला शोधूनच घरी येते. तुम्हाला मी एवढं सांगतेय, पण तुम्ही काय एवढा हट्टीपणा करताय? याला हट्टीपणा नाही, जबाबदारी घेणं म्हणतात कमलाई. तुम्ही जबाबदारीचं म्हणत असाल तर पोलिसांनी पण तिला शोधण्याची जबाबदारी घेतलीच आहे की. ते आपल्या आधी तिला नक्की शोधून आणतील. आदिती पोलिसांसाठी फक्त एक मिसिंग कंप्लेंट आहे, आणि माझ्यासाठी माझी मुलगी. तिचं हरवणं हा जर आपला बेजबाबदारपणा असेल तर तिला शोधणं ही आपली जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे. फक्त तुमची नाही जबाबदारी, आपली जबाबदारी आहे ती. आदिती, कमलाई, माझी आदिती, आदिती, आदिती. तू आदितीची मैत्रीण सिद्धी आहेस ना? हो. आणि तुम्ही आदितीच्या आई आहात ना? मग तुम्ही मला आदिती म्हणून हाक का मारली? कारण आपली आदिती हरवलीये. कालपासून ती घरीच आलेली नाहीये. पण मी तर तिला तिच्या बाबांसोबत पाहिलं होतं. काय? तू आदिती बरोबर नक्की तिच्या बाबांनाच पाहिलं होतंस ना? का दुसरं कोणी होतं? मी तर तिच्या बाबांना पण ओळखते. ती त्यांच्या सोबतच होती. थँक्स बेटा. या माणसाशी बोलून घ्या आणि ताबडतोब माझ्या आदितीला घरी आणून सोडायला सांगा. ताईसाहेब, फोन बंद येतोय. ते कुठे राहतात हे माहितीये तुला? नाही, मला त्यांचं घर नाही माहिती, पण रूपा काही कामासाठी त्यांच्याकडे गेली होती. तिला नक्कीच माहित असेल.
ताईसाहेब? तुला यशवर्धन साहेबांचं घर माहितीये ना? हो. आताच्या आत्ता जा आणि माझ्या आदितीला घेऊन ये. पण मी काय म्हणते ताईसाहेब? काही एक बोलू नकोस आणि त्या यशवर्धन साहेबांची बाजू घेऊन तर काहीच सांगू नकोस. ज्या माणसाला मुलगी आपल्या सोबत आहे हे कळवण्याचं सौजन्यही दाखवता येत नाही, त्या माणसाबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. जा तू आता, निघ आणि घेऊन ये आदितीला. बरं ठीक आहे. मी काय म्हणते ताईसाहेब, आदितीबद्दल आपल्याला आता कळलंय ना, आता तरी पटकन 2 घास खाऊन घ्या ना. नाही, ते शक्य नाहीये. जोपर्यंत माझी आदिती, माझी मुलगी मला मिळत नाही, माझ्या समोर येत नाही, तोपर्यंत मी अन्नपणाला हात लावणार नाही. तुम्ही इथे? आदितीला न्यायला आलीये. न्यायला आलीये म्हणजे? तुम्हाला कोण बोललं ती इथे आलीये ते? आणि आत्ता नाहीये ती निघाली मगाशीच. निघून गेली म्हणजे? निघाली म्हणजे ती काल आली होती या भागामध्ये. माझी भेट होताच मी तिला घरी जायला सांगितलं, पण ऐकायलाच तयार नव्हती. बरं, मी कसं बसं गंडवून माझ्या घरी पोचलो तर इथपर्यंत आली माझ्या मागे मागे. पावसात भिजत होती, मग मी घरात घेतलं तिला. मग काय झालं? मग काय, घरात घेतल्यावर तिला काय हवं नको ते बघितलं. बरं, पाऊस खूप होता म्हणून मग इथेच राहिली रात्रभर. सकाळी मी सोडायला येतो असं मी तिला सांगितलं होतं, पण मी सकाळी उठून बघितलं तर गायब. इनफॅक्ट आत्ता मी स्वतः तिला शोधायलाच बाहेर पडलो होतो, पण मला दिसली नाही कुठे आजूबाजूला. मला वाटलं एव्हाना घरी पोचली असेल ती. अहो नाही ना, आणि ती जर रात्रीच इथे आली होती तर रात्रीच फोन करून कळवायचं होतं ना. तिकडे तिच्या काळजीपोटी ताईसाहेबांची काय अवस्था झाली आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? आदिती सापडत नाहीये, त्यामुळे त्यांनी अन्नपाणी पण सोडलंय. नाही म्हणजे ते चुकलंच माझं. ऍक्च्युली काय झालं, आदिती पहिल्यांदाच इथे आली होती ना, मग तिला काय हवं नको ते सगळं बघायचं होतं. त्या टेन्शनमध्ये मला बाकी कुठल्या गोष्टींचं भानच नाही राहिलं. त्याही भान हरवून बसलेत. सतत नुसतं आदितीची काळजी. त्या काळजीपोटी त्यांनी पोलिसांसोबत रावसाहेबांनाही कॉल केला होता. कुणाला फोन करून काय सांगायचं आणि काय नाही याचंही त्यांना भान उरलेलं नाहीये. ती अजून घरी पोचली नाही म्हणजे कमालच झाली. कुठे गेली असेल? तेच तर माहिती नाही ना. बरं, निघते मी. ताईसाहेबांचे हे सगळं कानावर घालायला हवं. हो. हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी यशवर्धन निखारगे बोलतोय. हां बोला ना साहेब. मैत्रिणी आमच्या मुली संदर्भात तुम्हाला फोन केला असेल ना? हो हो कळवलंय. इनफॅक्ट आमची पूर्ण टीम आता आदितीच्या शोधात आहे. आम्ही सगळे चेकपोस्ट पण चेक केलेत. ज्या अर्थी ती कुठेच ट्रेस झाली नाही याचा अर्थ ती अजूनही सिटीमध्येच आहे. सर प्लीज तुम्ही लवकरात लवकर तिला शोधायचा प्रयत्न करा. काही झालं तरी ती आम्हाला सुखरूप आमच्या घरी परत यायला हवी आहे. आमचाही तोच प्रयत्न असणार आहे. पण तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? नाही सर, बोला ना प्लीज. तुम्ही शहरातील प्रतिष्ठित लोक आहात आणि श्रीमंत सुद्धा, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी. अहो इथे किडनॅपर सामान्य लोकांच्या मुलांना सोडत नाही तर तुमच्या मुलांना सहजासहजी कसे सोडतील? या गोष्टीचा तुम्ही पण विचार करा ना. सर तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आमची चूक आहे, मला पूर्णपणे मान्य आहे. आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ. पण सर प्लीज आत्ता तुम्ही काहीही करून तिला घरी सुखरूप परत आणा. त्या बाबतीत निश्चिंत राहा. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. आम्ही तुमच्या फोनची किंवा मग मेसेजची वाट बघतो. ठीक आहे.
रुपा कुठे आहे अदिती? मी तुला तिला आणायला पाठवलं होतं ना, ती बाहेरच थांबली का? थांबीच बघते. अहो माझं ऐकून घ्या ना, आदिती माझ्यासोबत नाही आलेली. आली नाही? अशी कशी आली नाही? ती त्यांच्याकडेच आहे असंच कळलं होतं ना आपल्याला. बरोबर आहे तुमचं. मी त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते देखील हेच म्हणाले की आदिती रात्रभर त्यांच्याकडेच होती. पण त्यानंतर सकाळी नाही, हे शक्य नाही. त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा त्या लायकीचाच तो माणूस नाहीये. मी ज्या वेळी त्या माणसावर विश्वास ठेवलाय त्यावेळी त्या माणसाने माझा विश्वासघात केलाय. त्या माणसाला दया माया काहीच माहिती नाहीये कमलाई. आणि आता आदिती त्यांच्याच घरातून गायब झालीये. का ते माहिती नाही, पण आपल्या आदितीच्या बाबतीत ते सगळं खरं सांगतायत असं मला वाटत होतं. काही माणसांच्या बाबतीत दिसतं तसं नसतं रूपा. या सगळ्यात त्यांचा हात असो किंवा नसो, मला माझ्या आदितीची काळजी वाटते. तिला कोणी किडनॅप तर नसेल ना केलं? ताईसाहेब, तुम्ही आवरा स्वतःला. तुम्ही समजता ना, तसं कदाचित काही घडणार नाही बघा. हा, बरोबर बोलतेस तू. नाही, किडनॅप नसेल केलं कोणी, नाहीतर आपल्याला आता एव्हाना फोन आला असता. माझा बदला घेण्यासाठी कुणीतरी आदितीच्या जीवाशी खेळत असेल तर? कमलाई, सांग ना, माझी आदिती सुखरूप असेल ना? कुणीतरी तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? ताईसाहेब, अहो काहीतरीच काय बोलता तुम्ही? मी नाही बोलत आहे. माझ्या मनातली भीती हे बोलायला भाग पडते. सतत माझ्या बरोबर हेच असंच सगळं घडत आलंय. प्रत्येक वेळी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आजही मी आई आदिशक्तीला हा प्रश्न विचारला, आई आहेस ना तू स्वतः, मग माझ्यातल्या आईची का परीक्षा घेतेस? मी असं काय पाप केलंय की ज्याची शिक्षा मला आई म्हणून भोगावी लागते? शांत व्हा ताईसाहेब. तुम्ही पाप वगैरे काही केलेलं नाहीये. आणि जो कोणी खरं पापी असेल ना, तोच तुमचे पाय धरायला येईल बघा. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. कमलाई, मला यातलं काही नकोय. मला फक्त माझी आदिती हवी आहे. माझी आदिती सुखरूप येईल ना? सांग ना कमलाई, माझी आदिती बरी असेल ना? ती भेटेल ना मला? ती येईल ना परत? मला माझ्या घरी जायचंय, आत्ता जायचंय. मला पण जायचंय. मला आत्ता माझ्या घरी जायचंय. तुम्ही आधी शांत व्हा. असं रडून काहीच होणार नाहीये. अगर आपल्याला असं पळून नेत असतील तर रडायला तर येणारच ना. आधी मला सांगा, यांनी तुम्हाला कुठून आणि कसं पळवून आणलं? आम्ही सगळे खेळत होतो, तिथे हे आले आणि आम्हाला चॉकलेट खायला दिलं. आम्ही चॉकलेट खाल्ल्यानंतर पुढे आम्हाला काहीच कळलं नाही. डोळे उघडले तेव्हा आम्ही टेम्पो मध्ये होतो. हेच तर आपलं चुकतं ना. जेव्हा डोळे उघडे हवे असतात तेव्हा उघडत नाहीत, आणि जेव्हा उघडतात तेव्हा समोर अंधार असतो. तू मोठ्या लोकांसारखं का बोलतेस? हे मी बोलत नाही. माझी आदिती ताई मला कधीतरी बोलली होती, ते मला आठवलं. ती मला सांगायची, ज्या माणसांना आपण ओळखत नाही त्या माणसांकडून कधीच काही घ्यायचं नाही. चॉकलेट तर नाहीच नाही. एवढं तुला कळतं, मग तू चॉकलेट का घेतलंस? मी चॉकलेट नाही घेतलं.
मी माझ्या अतिशहाणपणामुळे इथे आलीये. माझा बाबा स्वतः मला घरापर्यंत सोडायला येत होता, पण त्याआधीच मी घराबाहेर पडले. जाऊ दे, आता आपल्याला बाहेर पडायचंय, त्याचा विचार करायला हवा. मला माझ्या घरी जायचे, प्लीज मला इथून बाहेर काढा. मला इथून बाहेर पडायचंय. मला माझ्या मम्मी पप्पांची आठवण येते. प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. असं आपण अजून रडलो तर अजून अडचणीत येऊ. रडायला येते तर रडणारच ना. रडायचं नाही तर काय करायचं तूच सांग ना. तुझी ताई इथे असती तर तिने काय केलं असतं? रडायचं नाही, लढायचं. हो, नक्कीच ती असं बोलली असती, पण एवढ्या मोठ्या गुंड्यांसोबत मी कसं लढणार ना. तू एकटीने लढायचा विचार करतेस म्हणून तुला असं वाटतंय. मीच्या ऐवजी आपण असं बोलून बघ. तू एकटी नाहीयेस, याच कल्पनेने तू अर्धी लढाई जिंकलेली असशील. ए, असं बोलणं सोपं आहे पण हा स्कूल मध्ये शिकवलेल्या स्टोरीचा लाईव्ह डेमो आहे ना. अगदी बरोबर. आता ही एक काडी तोडून दाखवा बरं. आता या तोडून दाखवा बरं. नाही तुटत ते. आता आपल्या ताकदीचा अंदाजा तुम्हाला आलाच असेल ना. ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यांनी एकत्र येऊन नक्की आपण काय करायचं? वेळ आल्यावर ते पण सांगेल, पण तोपर्यंत न घाबरता आणि न रडता वाट पाहायची. या या या. आता आपल्याला पलीकडे जायचंय, म्हणजे गुंड आपल्याला पकडू शकणार नाही. पण कसं सांगते, बसा खाली.
खाली बसा. आता गुंड आपल्याला पकडूच शकत नाहीत. चला